वेलकम एव्हरीवन. आपण आज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांचा पुढचा भाग बघणार आहोत. विच ऑर्गन इज अफेक्टेड बाय मलेरिया? याचा अर्थ आपल्या शरीरातील असा कुठला अवयव आहे की जो मलेरिया झाल्यावर संक्रमित होतो? तो आहे स्प्लीन म्हणजे प्लीहा. यामागे कारण काय आहे? कारण की आपल्या शरीरातील जास्तीचे रक्त हे स्प्लीन म्हणजे प्लीहेमध्ये साठवलं जाते आणि रक्तातील मुख्य घटक हा हिमोग्लोबिन आहे. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला मलेरिया होतो त्यावेळेस मलेरियाचे जंतू हे हिमोग्लोबिनवर अटॅक करतात, म्हणून प्लीहा म्हणजे स्प्लीन हे मलेरिया झाल्यावर संक्रमित होते. नेक्स्ट क्वेश्चन, विच सबस्टन्स इज यूज फॉर आर्टिफिशियल रेन? याचा अर्थ असा, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कुठला घटक आहे की तो उपयोगात आणतात? तो आहे सिल्वर नायट्रेट. जेव्हा आकाशामध्ये खूप सारे पावसाचे ढग येतात त्यावेळेस विमानाद्वारे त्यावर सिल्वर नायट्रेट हे संयुक्त टाकले जाते, मग त्यामुळे हा आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पाऊस पडतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच गॅस इज नोबल गॅस? याचा अर्थ असा, सर्वात आपण अक्रिय वायू म्हणजे उदात्त वायू म्हणजे काय हे आपण बघूया. कुठल्याच रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही म्हणून यांना उदात्त वायू, अक्रिय वायू किंवा नोबेल गॅस असं म्हणतो. यांचे आवर्त सारणीत म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये स्थान कुठे आहे? यांचे 18 ग्रुप म्हणजे 18व्या गटामध्ये स्थान आहे. मग यांची उदाहरणे कुठली? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन ही याची उदाहरणे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, विच डिव्हाइस इज यूज फॉर डिटेक्टिंग लाईज? याचा अर्थ असा की एखादा व्यक्ती खरं बोलतो आहे किंवा खोटं बोलतो आहे हे आपल्याला माहिती करून घेण्यासाठी आपण कुठलं यंत्र वापरतो? ते आहे पॉलिग्राफ यंत्र. थँक्यू.